ऐकताय ना मंडळींना, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. भात, चण्याची आमटीने बटाट्याची कापं खाल्ल्यावर मंडळींना जेवण झाल्याने आंबा खाल्लाच पाहिजे. आंब्याचा सीझन आहे आता. इथे आंबासुद्धा खाऊन घेतला. घामाने इथे पूर्ण भिजले मी. आणि वातावरण बघा, बाहेर वातावरण पावसाळी झालं होतं, म्हणजेच ढगाळ झालं होतं. आणि बसल्या बसल्या लक्ष गेलं आंब्याच्या झाडावर, तर बघितले एवढे सगळे आंबे लागले होते. बघू शकता तुम्ही सुद्धा. संध्याकाळी बाहेर येऊन बघितलं तर आकाशात भेगा पडल्या होत्या, म्हणजेच आकाशात ढग आले होते सफेद काळे. आणि रूममध्ये येऊन बघते तर हा सर्व पसारा केलेला आता तो आवरावा लागणार होता. तर आता फटाफट इथे मी हा पसारा आवरायला घेतला. मंडळींनो, जर एवढ्या स्पीडने मी खरंच काम करत असते ना, तर काम हे घरातलं कधीच झालं असतं. असो, तर आता इथे मी फास्ट काम केलं. मंडळींनो, चला आता आपण कोकम सरबत बनवूया. तर इथे भरपूर गरम होत होतं आणि तहानसुद्धा लागली होती, म्हणून सरबत बनवायला घेतलं. ग्लास घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी ओतलं आणि इथे हे कोकम सरबत आहे, ते आता हे पाण्यामध्ये टाकायचं असतं. तुम्ही पाणी जर तुमच्याकडे थंड नसेल तर साध्या पाण्यात बर्फ टाकून घ्या. इथे हे खोलत नव्हतं, पण आता शेवटी हे खोललं आहे. आणि आता मी याच्यामध्ये एक दीड चमचा हे सरबत जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स करणार आहे. आता मंडळीनं, तुम्हाला जर सांगायचं झालं तर हे जे माझ्याकडे सरबत आहे, तर त्याच्यामध्ये सर्व ऑलरेडी मिक्स आहे, म्हणजे मीठ, साखर, जिरे पावडर हे सर्व आहे. पण तरीसुद्धा मला लागलेली सवय, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा साखर टाकली आणि त्यानंतर टाकलं थोडंसं मीठ आणि थोडीशी जिरा पावडरसुद्धा टाकली. हे टाकायची तशी गरज नसते, पण मला तिचं सवय लागलेली आहे, तर आता मी ते नेहमीच टाकते. आणि त्यानंतर हे छान असं थंडगार सरबत मी तयार केलं, त्याला मिक्स करून घेतलं आहे. आणि आता इथे आपलं हे सरबत तयार झालेलं आहे, अमृत कोकम सरबत. तर आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.